फार्मिंग ही ऑर्गॅनिकच होती ना, मग ऑर्गॅनिक फार्मिंग हे काय वेगळं आहे? ग्रीन रेव्होल्युशन इंडियात ज्यावेळेस झालं त्यावेळेस हायब्रिड सीड्स आणि पेट्रोलियम फर्टिलायझर त्याचं इंट्रोडक्शन झालं. त्याचं प्रायमरी कारण होतं की त्यांना आउटपुट वाढवायचं होतं. वर्ल्ड वॉर II च्या आधी कुठेही केमिकल फार्मिंग नव्हतं. शाश्वत सगळं सेंद्रिय शेतीच होती. वर्ल्ड वॉर II मध्ये जे काय वॉर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं जगभर आणि स्पेशली युरोपमध्ये टू मॅन्युफॅक्चर ॲम्युनिशन, बॉम्ब्स आणि या सगळ्या वर्ल्ड वॉर II संपल्यावरती ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर विकेंड होतं. त्याचं करायचं काय, तर त्यांनी तेच फॅक्टरीज नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स तयार करायला सुरुवात. त्या देशांमध्ये कधीच वापर केला जात नव्हता. चायना असो, इंडिया असो, साऊथ ईस्ट एशिया असो, तर प्रमोट केलं की तुमचं उत्पादन वाढेल, विच इज ट्रू. उत्पादन वाढलं, पण त्याची किंमत किती भरावी लागली ते आज 40-50 वर्षानंतर कळते की जे सेंद्रिय कर्ब होता जमिनीमध्ये ते नायट्रोजन फर्टिलायझर ऍसिडिक असतात. त्यांनी ते सगळं खराब आणि ते सगळं उडवून टाकला. मग 30-40-50 वर्षानंतर आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या रानात उत्पादन कमी कमी होत चाललंय. तर इनपुट्स डबल होतात तरी उत्पादन कमी होत चाललंय. हा सगळा जो मुवमेंट आहे केमिकल बेस्ड फार्मिंगचा हा आला 1960s मध्ये. पण आज 99% शेतकरी केमिकल बेस्ड फार्मिंग करतात. त्यामुळं जे काय 1% अशा प्रकारे शेती करतात त्यांना आता आज सेंद्रिय शेती म्हणायची गरज झालेली आहे. त्यांना आज ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणायची गरज झाली.